शेतकऱ्याचे पैसे देऊ नका आज कोणीच म्हणलं नाही बापूला. पण त्यांचं निघून जायचं काम नाही ना. निघून गेले मग. नाही असं कसं मुंबईत थांबवणार विषय बाप म्हणून आणि बापू सत्तेले माणसं एका मिनिटात काही करू शकतो. तुमच्याला तर भारत माता की जय, वंदे वंदे जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. बाजार समितीचं काय म्हणणं आहे? बाजार समितीचं म्हणणं आहे आम्ही ठराव. आज हा मोर्चा कशा करता आहे आणि या ठिकाणी तुम्ही का जमलेले आहे? आम्ही या ठिकाणी 1.5 महिन्यापासून राजपूत नावाच्या एका व्यापाऱ्याला कांदे विकलेले मार्केट कमिटीच्या आवारात. आमच्याकडं मार्केट कमिटीच्या ऑथोराइज जे ॲप आहे त्याच्या पावत्या आहे. मार्केट कमिटी आम्हाला 1.5 महिन्यापासून सतत चाटा मारते. आज दिन आम्ही मार्केट व्यापाऱ्याच्या भरोश्यावर कांदे विकत नाही. आम्ही मार्केट कमिटीच्या आवारात आणून का तुमची तक्रार कधी दिली तुम्ही? किती तक्रार कधी? 7 तारखेला. 7 तारखेला. हो. 1.5 महिना म्हणून लागला. 1.5 महिना उरायला यांच्याकडे चक्रा मारल्या त्यावेळेस आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. बापूंनी आम्हाला सांगितलं की तो जो व्यापारी किरण नावाचा काय सागर राजपूत नावाचा व्यापारी आहे साई बालाजी, त्याचे 2 जे जामीनदार आहेत त्यांच्याकडून 10 लाख रुपये आम्ही वसूल केले. त्याचा एक मार्केट कमिटीत गाळा आहे 28 लाख रुपयाचा. असे ते म्हणते असे 28 लाख रुपये आमच्याकडे जमा आहे मार्केट कमिटीकडे. उर्वरित रक्कम ही मार्केट कमिटीच्या 12 कोटीचे डिपॉझिट आहे या शेतकऱ्याच्या शेअर्स घेतलेला, त्याच्यातून आम्ही देऊ असं आमच्याकडे रेकॉर्डिंग सभापतीचं. परंतु आज आल्यानंतर आम्ही सकाळपासून आम्हाला बोललो होतो आज तुमच्या पैशाची तरतूद करू. सगळ्या शेतकऱ्यांची एकूण रक्कम किती? सगळ्या शेतकऱ्याची रक्कम 2 कोटी 5 लाखापेक्षा जास्त आहे रक्कम. किती शेतकरी? 400 जास्त शेतकरी. 406 शेतकरी. 406. आणि एक गोष्ट बर का 2 कोटी 2.25 कोटी रुपये आणि मार्केट कमिटीकडे आमची एकच मागणी होती. ते आले आम्ही DDR ला पत्र पाठवलं. आमचं एक म्हणणं DDR ला पत्र पाठवत असताना तुम्ही म्हणायला पाहिजे होतं मार्केट कमिटीच्या डिपॉझिट मधून या पैशाची तरतूद करण्याची परमिशन आम्हाला द्या. नाहीतर आम्ही सुद्धा शेतकऱ्याचे पोरं आहे, आम्ही त्यांच्या बरोबर आहे. परंतु प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही. हे संचालक मंडळ शेतकऱ्याचे पोरं असताना आम्हाला चाटा मारून राहिले. आज आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय पर्यायच नाही राहिलेला. आम्ही इथून हलणार नाही जोपर्यंत मार्केट कमिटी आमच्या पैसे सोय करते. मार्केट कमिटीची जी भूमिका आहे संशयास्पद आहे. मार्केट कमिटीवर आमचा विश्वास राहिलेला नाही. मार्केट कमिटी सकाळपासून उडोउडीची उत्तर देऊ राहिली. आम्ही ज्या दिवसापासून तक्रार दिली त्या दिवशी नंतर यांनी AR DDR जॉईंट रजिस्टर यांच्याकडे साधं मार्गदर्शन सुद्धा मागवलेलं नाही. यांच्याकडे 4 बोटाची सरकारची चिठ्ठी नाही. अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर मार्केट कमिटीचं कर्तव्य काय? आणि तो व्यापारी सध्या कुठं गेलेला आहे काय? मार्केट कमिटी व्यापारी आम्हाला सभापती साहेबांनी सांगितलं त्यांना विमानाचं तिकीट काढलं तो वापस फिरलेला आहे. 25 तारखे लोक आम्ही देऊ. परंतु आज मार्केट कमिटीकडं आम्हाला अँटोटिक उत्तर नाही. दुसरी गोष्ट त्यांनी DDR साहेबाला आता एक ठराव घेतला की यांचे पैसे देण्यात यावे शेतकऱ्याची ठिय्या धरला म्हणून. परंतु आमचं असं म्हणणं आहे DDR चे प्रतिनिधी AR ने येऊन सांगा ना अशा परिस्थितीत मार्केट कमिटीचं काय कर्तव्य आहे? कोणीतरी शासनाचा अधिकारी पाहिजे ना. एक तर यांच्या सचिवांना एक काळा कागद केला नाही 15 दिवसामध्ये. AR कडे दिला असं DDR कडे दिला असं आम्हाला दाखवा. आमच्या शेतकऱ्याकडे तुमच्या ऑथोराइज जो मार्केट कमिटीचा ॲप आहे त्याच्यावरच्या पट्ट्या आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे इथं तुम्ही आम्हाला पटकन त्यांच्याकडून काय परमिशन AR DDR असन पणन संघाची असन लगेच परमिशन घ्या. रात्री 12 वाजता कोर्ट उघडल्याचे इतिहास आहे. पहाटे शपथविधी घेतल्याचे इतिहास आहे.
आणि इथं आता शेतकऱ्यासाठी होऊ द्या ना दर्शन.